नमः। सर्पः क्रूर खलः क्रूर सर्पात् क्रूरतरः खलः सर्प शाम्यति मंत्रैश्च खलः केनापि न शाम्यति। अर्थात खल प्रवृत्तीची म्हणजे दुष्ट प्रवृत्तीची व्यक्ती ही विषारी सापापेक्षाही भयंकर असते. मंत्र आणि औषधोपचारांनी सापाचे विष उतरते, परंतु दुष्ट व्यक्तीची दुष्टता कोणत्याही उपायांनी जात नाही की तो शांतही होत नाही. हा श्लोक चाणक्य नीतीमधून घेतलेला आहे. आचार्य चाणक्यांनी मनुष्याला सुखी, सफल आणि आदर्श जीवन कसे जगावे ह्यासाठी चाणक्य नीती या ग्रंथातून मौलिक मार्गदर्शन केले आहे. आपण आपले जीवन अधिकाधिक चांगले कसे जगू शकू यासाठी आचार्यांनी सुभाषित मार्गाचा अवलंब केला. वरील श्लोकात आचार्यांनी विषारी सर्प आणि खलप्रवृत्तीचा मनुष्य यांच्यात एक साम्य दाखवले आहे, तर एक फरक दाखवला आहे. साम्य हे की दोघेही विषाक्त आहेत, परंतु फरक हा की सर्पदंशावर मंत्र आणि औषधांचा उतारा करता येतो, परंतु खल मनुष्याच्या विखारी स्वभावावर कोणताही इलाज लागू होत नाही. म्हणून अशा दुष्ट व्यक्तींना वेळीच ओळखून आपल्यापासून दूरच ठेवलेले बरे, नाही का? म्हणतात ना, कडू कारले साखरेत घोळले तुपात तळले तरी कारले कडू ते कडूच राहते. तसेच खलप्रवृत्तींच्या व्यक्तींचे आहे. त्यांना कितीही चांगुलपणाचे धडे दिले किंवा संत सज्जनांच्या सहवासात ठेवले किंवा त्यांच्याशी सौजन्याने वागले तरीही त्यांच्यातील खलप्रवृत्ती किंवा दुष्टता कमी होत नाही. सत्प्रवृत्तीकडे त्यांची बुद्धी वळत नाही. तेव्हा सत्प्रवृत्तीच्या लोकांनी चाणाक्षपणे अशा व्यक्तींपासून सावध राहावे व त्यांना आपल्यापासून 4 हात लांबच ठेवावे. धन्यवाद.